नमस्कार. कधीकधी हजारो पुस्तकं वाचून जे कळत नाही ते संतांच्या एका ओळीत समजून जातं. का माहितीये? कारण ते शब्द कागदावरचे नसून प्रत्यक्ष अनुभवाचे आहेत. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ माहिती नाही तर एक अनुभूती ठरेल. शांत चित्ताने हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि या शब्दांमधली चैतन्य शक्ती अनुभवा. हा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की शेअर करा. कधीकधी आपल्याला प्रश्न पडतो की देव नेमका कसा आहे? तो कठोर पिता आहे की प्रेमळ माता? संत ज्ञानेश्वर माऊली या अभंगातून आपल्याला एका अशा रूपाची ओळख करून देतात जिथे स्त्री आणि पुरुष, माता आणि पिता हे सर्व भेद संपून जातात. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात संतुलन, प्रेम आणि आंतरिक शांती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण माऊलींनी सांगितलेली ही खूण तुमचे जीवन पाहण्याची पद्धत बदलून टाकेल. या अभंगात माऊली विठ्ठलाला माऊली का म्हणतात याचे मर्म दडलेले आहे. मानवी जीवनात आपल्याला कधी शिस्तीची गरज असते तर कधी मायेची. हा अभंग सांगतो की आपल्या जीवनाचा आधार असलेला तो विठ्ठल एकाच वेळी कर्तव्य पार पाडणारा पुरुषही आहे आणि वात्सल्य देणारी माताही आहे. आपण नेहमी स्वतःला अपूर्ण समजतो, पण हा अभंग सांगतो की आपल्यामध्ये दोन्ही गुण असणे गरजेचे आहे. स्त्री, पुरुष किंवा श्रेष्ठ, कनिष्ठ अशा भेदांपेक्षा पलीकडे जाऊन माणुसकीच्या नात्याने जगाकडे पाहण्याचे महत्त्व हा अभंग अधोरेखित करतो. आपल्यातील कठोरपणा आणि कोमलता यांचा संगम कसा असावा हे यातून शिकायला मिळते. जसा विठ्ठल एका बाजूने रक्षणकर्ता आहे आणि दुसऱ्या बाजूने प्रेमळ माता, तसेच तुम्हीही प्रसंगी खंबीर राहा आणि प्रसंगी इतरांसाठी दयाळू बना. केवळ कठोर राहून चालत नाही, तिथे मायेचा ओलावाही हवा. माऊली म्हणतात की विठ्ठलाने दोन्ही बाजूंची भूषणे घातली आहेत. याचा अर्थ आपण जसे आहोत तसा आपला स्वीकार करणे. जेव्हा तुम्ही स्वतःचा स्वीकार करता तेव्हाच तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल व्हायला सुरुवात होते. जेव्हा तुम्ही इतरांशी संवाद साधता तेव्हा तुमच्यातील कळवळा म्हणजे कणव जागी होऊ द्या. समोरच्या व्यक्तीचे दुःख समजून घेण्याची वृत्ती हा अभंग तुमच्यात बाणवतो. या अभंगातून आपल्याला सर्वात मोठी शिकवणही मिळते की ईश्वर हा केवळ आकाशात नसून तो आपल्यातील सद्गुणांमध्ये आहे. आपल्या उजव्या अंगाला म्हणजेच आपल्या कर्तव्याला आणि डाव्या अंगाला म्हणजेच आपल्या भावनेला जेव्हा आपण एकत्र आणतो तेव्हाच आपले जीवन खऱ्या अर्थाने सुंदर होते. विठ्ठल ही केवळ एक मूर्ती नसून ती एक माऊली आहे जी आपल्याला निस्वार्थ प्रेम करायला शिकवते. आपणही आपल्या आयुष्यात इतरांसाठी माऊली होता आले तरच हा अभंग समजला असे म्हणता येईल. चला तर मग आपल्यातील हा द्वैतभाव मिटवून माऊलींच्या या विचारांनी आपले आयुष्य प्रकाशमय करूया आणि समजून घेऊया भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व नैतिक धडा वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, उजव्या अंगे भ्रतार व्याली, डाव्या अंगे कळवळा पाळी. भावार्थ विश्लेषण. या पहिल्या चरणात संत ज्ञानेश्वर महाराज विठ्ठलाच्या रूपातील एक अजब रहस्य उलगडून सांगत आहेत. ते म्हणतात की माझा विठ्ठल हा जगावेगळा आहे. सामान्यतः पुरुष आणि स्त्री यांची रूपे वेगळी असतात, पण विठ्ठलाच्या उजव्या भागात पुरुषत्वाचा म्हणजेच पतीचा भाव आहे. भ्रतार म्हणजे रक्षणकर्ता, पती किंवा पुरुष. तो उजव्या बाजूने खंबीर आहे, जगाचा सांभाळ करणारा आहे. पण आश्चर्य असे की त्याचवेळी त्याच्या डाव्या भागात एक माऊलीचा हळवेपणा आहे. डाव्या बाजूने तो मातेच्या ममतेने सर्वांचे संगोपन करतो. आईला आपल्या बाळाबद्दल जसा कळवळा असतो तशीच मायेची पखर हा विठ्ठल आपल्या भक्तांवर डाव्या अंगाने करतो. थोडक्यात विठ्ठल हा एकाच वेळी बाप होऊन शिस्त लावतो आणि आई होऊन मायाही देतो. सामाजिक संदर्भ आणि नैतिक धडा. या चरणात माऊलींनी पुरुषत्व आणि स्त्रीत्व या दोन शक्तींच्या मिलनाचे वर्णन केले आहे. त्या काळी समाजात स्त्री आणि पुरुष यांच्यात मोठी दरी होती. पुरुषाला भ्रतार म्हणजे स्वामी किंवा रक्षणकर्ता मानले जाई, तर स्त्रीला वात्सल्य आणि कळवळ्याचे प्रतीक मानले जाई. माऊलींना समाजाला हा धडा द्यायचा होता की निसर्ग किंवा ईश्वर हा भेदभाव करत नाही. एकाच व्यक्तीमध्ये किंवा एकाच ईश्वरामध्ये कठोरता आणि कोमलता या दोन्ही गुणांचा संगम असतो. समाजाने व्यक्तीला केवळ त्याच्या लिंगावरून किंवा एकाच गुणावरून पारखू नये, तर त्याच्यातील पूर्णत्वाचा स्वीकार करावा. वास्तविक जीवनातील उदाहरण. एका आधुनिक काळातील वडिलांचे उदाहरण घ्या. जेव्हा घरातील कठीण प्रसंगात किंवा आर्थिक संकटात वडील खंबीरपणे उभे राहतात तेव्हा ते भ्रतार किंवा कुटुंबाचे रक्षक असतात. पण त्याच वेळी जेव्हा त्यांचे मूल आजारी असते किंवा रडत असते तेव्हा तेच वडील अत्यंत हळवे होऊन आईच्या मायेने त्याची सेवा करतात. येथे एकाच व्यक्तीमध्ये उजव्या बाजूचे सामर्थ्य आणि डाव्या बाजूचा कळवळा एकत्र दिसतो. हीच ती अर्धनारीनटेश्वर वृत्ती आहे जी माऊलींना समाजात रुजवायची होती. दुसरा चरण, कवण जाणे कवण हे खूण. कवण जाणे काय ल्याली भूषण. भावार्थ विश्लेषण. दुसऱ्या चरणात माऊली विचारतात की विठ्ठलाचे हे रूप आणि ही खुणा समजून घेण्याची ताकद कोणामध्ये आहे. ही एक अशी आध्यात्मिक गुढी आहे जी सहजासहजी कोणाला उमजत नाही. देव एकाच शरीरात आई आणि वडील या दोन्ही भूमिका कशा काय पार पाडतो हे एक मोठे कोडे आहे. विठ्ठलाने नेमके कोणते दागिने किंवा भूषणे अंगावर परिधान केली आहेत हे केवळ डोळ्यांनी पाहून कळणारे नाही. विठ्ठलाने घातलेली भूषणे म्हणजे
केवळ सोन्या चांदीचे दागिने नसून ते भक्तांचे प्रेम आणि वात्सल्य यांचे अलंकार आहेत. हे अलौकिक सौंदर्य समजून घेण्यासाठी भक्तीची दृष्टी लागते. सामान्यांना या अगाध रूपाचे मर्म कळणे कठीण आहे असे माऊली येथे सुचवत आहेत. सामाजिक संदर्भ आणि नैतिक धडा या चरणातून माऊलींनी बाह्य रूपापेक्षा अंतर्मनातील गुणांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्या काळात लोक सोन्या नाण्याच्या दागिन्यांवरून किंवा जातीपातीच्या शिक्क्यावरून माणसाची किंमत ठरवत असत. माऊली विचारतात की विठ्ठलाने कोणते भूषण घातले आहे हे कोणाला ठाऊक आहे. येथे भूषण म्हणजे बाह्य दागिने नसून सद्गुण आहेत. समाजाला दिलेला नैतिक धडा हा आहे की माणसाची खरी ओळख त्याच्या महागड्या कपड्यांवरून किंवा दागिन्यांवरून होत नाही, तर त्याच्या कृतीतून आणि विचारांतून होते. ही खूण ओळखायला डोळस दृष्टी हवी. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखाद्या मोठ्या सामाजिक कार्यकर्त्याचे उदाहरण पहा. समजा एखादा माणूस अतिशय साधे सुती कपडे घालतो, पायात साध्या चपला आहेत, पण त्याने हजारो अनाथ मुलांचे आयुष्य सावरले आहे. समाजातील सामान्य लोक कदाचित त्याच्या साध्या वेशभूषेवरून त्याला महत्त्व देणार नाहीत, पण ज्याने ही खूण ओळखली आहे त्याला कळते की त्याचे भूषण हे त्याने केलेले परोपकाराचे कार्य आहे. माऊली म्हणतात की जगाच्या नजरेत जे दिसतं त्या पलीकडे जाऊन माणसाचे खरे दागिने म्हणजे त्याचे चारित्र्य शोधायला शिका. तिसरा चरण. दोही अंगीचे लेणे आपण ल्याली. ज्ञानदेव म्हणे विठो आमुची माऊली. भावार्थ विश्लेषण. शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज या रहस्याचा उलगडा अतिशय गोड पद्धतीने करतात. ते म्हणतात की विठ्ठलाने उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही बाजूंचे सौंदर्य स्वतःमध्येच सामावून घेतले आहे. विठ्ठल हा पुरुषही आहे आणि स्त्री सुद्धा आहे. तो निर्गुण असून सगुण झाला आहे. तो कर्ता आहे आणि करविताही आहे. विठ्ठलाच्या अंगावर हे दोन्ही भाव एखाद्या दागिन्यासारखे शोभून दिसतात. म्हणूनच ज्ञानदेव महाराज अभिमानाने आणि प्रेमाने सांगतात की असा हा सर्व गुणसंपन्न विठ्ठल माझी माऊली आहे. आईमध्ये जसे वात्सल्य असते तसेच वात्सल्य विठ्ठलाच्या ठिकाणी ओसंडून वाहत आहे. जेव्हा आपण विठ्ठलाला माऊली म्हणतो तेव्हा आपण त्याच्यातील पुरुषत्वाचा अधिकार आणि स्त्रीत्वातील प्रेम या दोन्ही शक्तींना वंदन करत असतो. सामाजिक संदर्भ आणि नैतिक धडा. शेवटच्या चरणात माऊलींनी विठ्ठलाला आई म्हणून संबोधले आहे. विठ्ठल हा पुरुष असूनही त्याला माऊली म्हणणे हा त्या काळच्या पुरुषप्रधान संस्कृतीला दिलेला एक मोठा धक्का होता. माऊलींनी शिकवले की जो संपूर्ण विश्वाचा भार सोसतो तो बाप असतो, पण जो त्या विश्वावर निरपेक्ष प्रेम करतो ती आई असते. नैतिक धडा हा की समाजात प्रत्येक नात्यात प्रेमाचा आणि जबाबदारीचा समतोल असावा. अधिकार गाजवण्यापेक्षा सेवा करणे मोठे आहे. जेव्हा आपण विठ्ठलाला माऊली म्हणतो तेव्हा आपण भेदाभेद विसरून सर्वांना एकाच मायेच्या छायेखाली आणतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. एका निस्वार्थी शिक्षकाचे उदाहरण घेऊया. शिक्षक वर्गात शिस्त लावताना कडक असतात, जे त्यांच्या पुरुषाश्रित कर्तव्याचा भाग आहे. पण जेव्हा एखादा विद्यार्थी वैयक्तिक अडचणीत असतो तेव्हा तेच शिक्षक त्याला प्रेमाने जवळ घेतात, त्याचे अश्रू पुसतात आणि त्याला मार्ग दाखवतात. अशा वेळी ते शिक्षक विद्यार्थ्यासाठी आईच्या भूमिकेत असतात. त्यांनी दोन्ही बाजूंची लेणी किंवा दागिने अंगावर घेतलेले असतात. अशाच प्रकारे समाजात जेव्हा आपण एकमेकांच्या सुखदुःखात धावून जातो तेव्हा आपण विठ्ठलाचे माऊली स्वरूप प्रत्यक्षात आणत असतो. आजच्या म्हणजे सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत. प्रिय युवा मित्रमैत्रिणींनो, आजच्या वेगवान जगात आपण अनेकदा करिअर, सक्सेस आणि लॉजिकच्या मागे धावताना खूप कठोर, रिजिड होतो. ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग तुम्हाला इमोशनल इंटेलिजन्स आणि इनर बॅलन्सचं एक ग्रेट लेसन देतो. विठ्ठल म्हणजे केवळ मूर्ती नाही, तर ती एक एनर्जी आहे. तुमच्यात जिद्द, हार्ड पॉवर हवीच, पण सोबतीला संवेदनशीलता, सॉफ्ट पॉवर नसेल तर तुम्ही रोबोट व्हाल. आयुष्यात जिथे गरज आहे तिथे कठोर व्हा, पण मनातून आईसारखे कोमल राहा. आजच्या भाषेत भूषणं म्हणजे तुमचे ब्रँडेड कपडे किंवा गॅजेट्स नाहीत. तुमची खरी भूषणं म्हणजे तुमचं कॅरेक्टर आणि एम्पथी. जगाला तुमचं बँक बॅलन्स दिसेल, पण तुमच्या चेहऱ्यावरची शांती ही ती खूण आहे जो केवळ तुम्हाला आणि तुमच्या जवळच्या माणसांनाच जाणवेल. आपण अनेकदा स्वतःला चौकटीत अडकवतो. मी असाच आहे, मी तसाच आहे. पण माऊली सांगतात की तुम्ही कंप्लीट आहात. तुमच्यात शक्तीही आहे आणि भक्तीही. स्वतःला कुठल्याही एका टोकाला नेण्यापेक्षा जीवनाचा समतोल, बॅलन्स साधा. थोडक्यात सांगायचं तर विठ्ठलाला मंदिरात शोधण्यापेक्षा जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत करण्यासाठी हात पुढे करता, डावे अंग, आणि अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहता, उजवे अंग, तेव्हा तुम्ही ज्ञानेश्वरांच्या या अभंगाचा जिवंत अनुभव घेत असता. लेट्स बी अ जनरेशन दॅट इज स्ट्रॉंग इनफ टू प्रोटेक्ट अँड काइंड इनफ टू केअर. तुमच्यासाठी आजची कृती. या अभंगातून ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला विठ्ठलाचे पूर्णत्व समजावून सांगितले आहे. देव हा लांब कोठेतरी नाही, तर तो आपल्या सुखदुःखात सोबत असणारी सावली आहे. आज दिवसातून किमान एकदा आपल्या घरातील थोर मोठ्यांमध्ये किंवा अगदी आपल्या मित्रांमध्ये त्या माऊली रूपाचा शोध घ्या. कोणाशीही बोलताना तुमच्या बोलण्यात थोडी माऊलीची माया आणि थोडी सत्याची शिस्त असू द्या. कोणाचे तरी अश्रू पुसणे किंवा कोणाला मनापासून आधार देणे हीच विठ्ठलाची खरी पूजा ठरेल. धन्यवाद.
या अभंगातून संत ज्ञानेश्वर महाराजांना हेच सांगायचे आहे की भक्तीच्या मार्गात देव हा केवळ एक मूर्ती नसून तो आपल्या जीवनाचा आधार आहे. ज्याप्रमाणे एका लहान बाळाला आई आणि वडील या दोघांचीही गरज असते, तशीच गरज भक्ताला ईश्वराची असते. विठ्ठलाच्या रूपात आपल्याला ते दोन्ही आधार मिळतात. हे रूप म्हणजे द्वैतातून अद्वैताकडे नेणारा एक प्रवास आहे, जिथे स्त्री आणि पुरुष असा भेद उरत नाही. उरते ती फक्त केवळ आणि केवळ शुद्ध माया. विठ्ठलाचे हे माऊली स्वरूप म्हणूनच वारकरी संप्रदायाचा प्राण आहे. डोळे मिटले की समोर पांडुरंग दिसावा आणि डोळे उघडले की माणसात देव दिसावा, हीच संतांची पुण्याई. भावार्थ संतवाणीच्या या परिवारात सामील झाल्याबद्दल आभार. तुमचं प्रेम असं होतं की वाटतं हा विचार जगाच्या कोपऱ्या कोपऱ्यात पोहोचावा. कमेंटमध्ये विठ्ठल नामस्मरण करायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.